नमस्कार. जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा भरभरून स्वागत. बंधू भगिनींनो, आपणास ठाऊकच आहे की मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष मासाचे महत्त्वही अनन्यसाधारण असेच आहे. मार्गशीर्ष मासामध्ये येणाऱ्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर दत्तात्रयांविषयी विविध माहिती, त्यांची साधना, उपासना, विविध रूपे याविषयी माहिती घेऊन आपण जास्तीत जास्त दत्तात्रयांची साधना करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्री गुरुदेव दत्त. बंधू भगिनींनो, सुरुवातीला आपण पाहूया दत्त या शब्दाचा अर्थ. दत्त म्हणजे काय? तर दत्त म्हणजे निर्गुणांची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्तांना निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती अनुभूती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरूनच श्री दत्तात्रयांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. दत्तात्रयांची आणखीही काही नावे आहेत. त्यापैकी एक आहे अवधूत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष दत्त भक्त नेहमीच करत असतात. त्याचा अर्थ असा, अवधूत म्हणजे भक्त, भक्तांचे चिंतन करणारे म्हणजेच भक्तांचे हितचिंतक असे श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथी भागवतात असे म्हटले आहे की संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत या लागी बोली जे अवधूत एरवी विख्यात ब्राह्मणू. याचा भावार्थ असा आहे, सर्व संकल्प विकल्प रहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती, म्हणूनच त्याला अवधूत असे म्हणावयाचे. एरवी तो ब्राह्मणच होता. सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुवून टाकला होता, म्हणूनही त्याला अवधूत असे म्हणावे. नाहीतर एरवी तो एक विख्यात ब्राह्मणच होता. अहम जो धुतो तो अवधूत, तोच योगी आणि तोच पुनीत होय. जो अहंकारग्रस्त नसतो तोच जन्मकर्मामध्ये पतित होत नाही, आणि जो अहंकारग्रस्त असतो तोच या जन्मकर्मांमध्ये पतित होतो. दत्तात्रयांचे अजून एक नाव आहे दिगंबर. दिक एवं अंबर. दिक म्हणजे दिशा. दिशा हेच ज्यांचे अंबर आहे म्हणजे वस्त्र आहे असा. म्हणजे एवढा मोठा सर्वव्यापी असा दिगंबर या शब्दाचा अर्थ आहे. याच दिगंबरांना दत्तात्रेय नावानेही संबोधले जाते. दत्तात्रेय हा शब्द दत्त अधिक अत्रेय असा बनला आहे. दत्त शब्दाचा अर्थ तर आपण पाहिलेलाच आहे, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा, म्हणून हे दत्तात्रेय होत. दत्तात्रयांचे मूर्ती विज्ञानही फार रोचक आहे. प्रत्येक देवता हे एक तत्व आहे. हे तत्व युगानुयुगे असतेच. देवतेचे तत्व त्या त्या काळाला आवश्यक अशा सगुण रूपात प्रकट होते. उदाहरणार्थ, भगवान श्री विष्णूने कार्यानुमेय धारण केलेले 9 अवतार. मानव कालपरत्वे देवतेला विविध रूपात पूजायला लागतो. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुधा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलित आहे. दत्त हे गुरुदेव आहेत. दत्तात्रयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरु स्वरूपातच करायची असते. श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदत्त असा त्यांचा जयघोष करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही त्यांची नामधून आहे. दत्त जयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो. बंधू भगिनींनो, श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने केलेली ही दत्तगुरूंची साधना सेवा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा.
चॅनलवर नवीन असाल तर माझ्या जयतु जयतु हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. चला तर पुन्हा भेटूया दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण करत असलेल्या या साधनेच्या व्हिडिओमधील पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.